बाहेर छान असा पाऊस पडत आहे. तर घरच्यांनी डिमांड केली, आज चटपटीत काहीतरी बनव. तर म्हटलं चला, आपल्या घरी जे साहित्य आहे, बाहेर पण नाही निघू शकत, घरी जे साहित्य आहे त्यापासून छान असं गरम गरम कांदा भजे बनवूया. सगळ्यांना आवडतं पण आणि खाण्याकरिता पण चटपटीत. कांदा भजे आणि चहा भेटला तर घरचे तर खुश होतातच. इथे मी कांदा बारीक बारीक कापून घेतलेला आहे. लंबा आकार देऊन कापायचा आहे. यामध्ये मीठ टाकायचं आहे, हळद आणि मिक्स करून घेऊया. हळद आणि मीठ टाकलेलं आहे ते मिक्स करून घेऊया. आणि कांदा जो आहे तो पातळ कापायचा आहे लंबा आकार देऊन आणि सेपरेट करायचा आहे. छान असं मीठ आणि हळद टाकलेलं आहे. मीठ आणि हळद टाकले तर आपले जे कांदा भजे आहे ते क्रिस्पी कुरकुरीत बनतात. यामध्ये हिरवी मिरचीचा पण वापर करू शकतो, पण घरी छोटे बाळ असल्यामुळे मी इथे लाल तिखट टाकलेलं आहे आणि तिखटचं पण प्रमाण कमी जास्त करू शकतो. ओवा टाकूया. यामध्ये हिंग पण टाकू शकतो. मला हिंग आवडत नाही म्हणून मी नाही टाकलेलं आहे. यामध्ये 1 वाटी किंवा 1 कपचं प्रमाण घ्यायचं आहे. तर अर्धा कप तांदूळ पीठ घेतलेलं आहे. त्याच कपनी 1 कप बेसन घेतलेलं आहे. बेसन मी घरच्याच डाळीपासनं घरीच बनवलेलं बेसन आहे आणि छान असं मिक्स करून घेऊया. इनो, सोडा कशाचाच वापर नाही करायचा आहे. गरम तेल घ्यायचं आहे. इथे थंड तेलाचा वापर नाही करायचा. इनो, सोडा कशाचाच वापर न करता आपण छान असे क्रिस्पी कुरकुरीत भजे बनवत आहे. कांदा भजी बनवत आहे. तेल टाकलेलं आणि छान असं मिक्स करून घेऊया. आपण मीठ टाकलेलं असतं तर पाणी सुटत असतं. थोडंच पाण्याचा वापर करायचा आहे. फार जास्त पाणी वापरायचं नाही आहे. चटपटीत डिश आहे. घरी सगळ्यांना ही डिश खूप आवडणार. मी बनवलेली डिश माझ्या घरी सगळ्यांना खूप आवडलेली. क्रिस्पी कुरकुरीत. बाहेर छान पाऊस पडत आहे तर सहज आपण घरी साहित्य असतं त्यापासून चटपटीत डिश बनवू शकतो. पीठ भिजल्यानंतर भिजून ठेवायचं नाही, लगेच बनवण्याकरिता घ्यायचं. तेल गरम असायला पाहिजे तेव्हाच आपण खेकडा भजा तेलामध्ये सोडूया. तेल गरम झालेलं आहे. तेलामध्ये आता छान गोल आकार देऊन भजा सोडायचा नाही आहे. चापट आकार द्यायचा म्हणजे छान असे आपले खेकडा भजा शिजून तयार होणार. तेल गरम असायला पाहिजे तेव्हाच सोडायचं आहे आणि नंतर मीडियम गॅसवर पूर्ण कांदा भजी तळून घ्यायची आहे. छान असा गोल्डन ब्राऊन कलर येतपर्यंत दोन्ही बाजूनी तळून घ्यायचं आहे. क्रिस्पी कुरकुरीत छान असा कांदा भजी बनवून तयार होतात. पाऊस येत आहे, कांदा भजी तर बनायलाच पाहिजे. कांदा भजी आणि चहा बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. छान अशी चटपटीत डिश बनवून तयार आहे. पुन्हा उरलेलं बॅटर होतं त्यापासून खेकडा भजे मी तळून घेत आहे. 1 कपमध्ये 1 कप बेसन आणि अर्धा कप तांदूळ पीठमध्ये या प्रमाणात छान असे खेकडा भजे बनवून तयार होतात. ही डिश तर बनवायलाच पाहिजे. बनवून बघा, नंतरच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. खूप छान बनलेले आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. बाय बाय.